बुद्रुक. लेखक द मा मिराजदार. इंगोल्याचा भगवाना मुंबईला गिरणीत कामाला होता आणि आता तो महिनाभर रजा काढून गावी आला होता. भगवानाचा सगळा जन्मच मुंबईला गेला होता, कारण त्याच्या बापापासूनच मुंबईलाच त्यांचे बिराड होते. भगवानाचा चुलता तेवढा गावातच राहत होता. घरी 4-2 एकर जमिनीचा तुकडा होता. त्यावर त्याचे पोट कसे बसे चालत होते. त्यामुळे भगवानाचा संबंध गावाशी येई तो हुरड्यापुरता किंवा कुणाच्या लग्नाला येण्यापुरताच. बाकी तो मुंबईकरच झाला होता आणि त्याचे वागणेही मुंबईचेच. डोईला भांग किंवा एखाद्या वेळी नवा रंग दिलेला पटका, छानबाज सदरा आणि ऐटबाज कोट, धोतर किंवा पॅन्ट, हातात घड्याळ, तोंडात सिगरेट, डोळ्यात सुरमा असा भगवाना जेव्हा गावातून टेचात फिरे तेव्हा गावची बायका पोरं त्याच्याकडे टकामका बघत. इंगोल्याचं पोरग वरच्या वाऱ्याला लागलं असं काहीतरी बोलत. आता भगवान गावी आला होता. तो एरवीसारखा नव्हता. स्वतःची सोयरीक बघण्यासाठी, जुळल्यास उरकण्यासाठीच तो आला होता. या फाटक्या माणसाचे मुंबईत कुठेच जमत नव्हते. तेव्हा कंटाळून तो गावाकडे मुली बघायला आला होता. कुणीकडून तरी 2चे 4 हात करूनच आता मुंबईला परतायचे अशा काहीला तो आला होता. आणि त्यात काही आश्चर्य नव्हते. गडी फार वर्ष खोळंबून राहिला होता आणि त्याचे लग्न करण्याची गरज त्यालाच नव्हे तर त्याच्या सगळ्या चाळीला वाटत होती. इकडे त्याच्या चुलत्याने एक जवळपासची मुलगी बघून ठेवली होती. बाकीची कच्ची बोलणीही झाली होती. फक्त भगवानाला त्याच्या सासूरवाडीच्या माणसांनी एकदा बघायचे राहिले होते. ते झाले म्हणजे सोयरीक पक्की ठरणार होती. तेवढ्यासाठीच तिरळ्या डोळ्याचा, काटकुळ्या अंगाचा भगवाना गावी आला होता आणि आता सासूरवाडीच्या गावाकडे निघणार होता. दुसऱ्याच्या मागून आणलेल्या सायकलीत पंपाने हवा भरल्यावर त्याने अंगात कोट घातला, राठ केसांचा भांग पाडला, त्यावर पटका आवळला, एकदा आईन्यात डोकावून बघितलं आणि चुलत्याला उद्देशून तो म्हणाला, जातो र मी, रातच्याला येतो माघारी. चुलता खोलीत कांदे पसरण्याच्या गडबडीत होता. तो म्हणाला, नीट जा रे, आन रस्ता आहे ना ठावा. मुंबईत वागल्या सवरलेल्या भगवानाला हा प्रश्न ऐकून अपमान झाल्यासारखे वाटले. रिकामी अक्कड दाखवणारा तो माणूस कपाळाला आठ्या घालून म्हणाला, म्हणजे मुंबईत रोज हिंडतो मी कुठं बी, तिथं चुकत नाही आणि या खेडेगावची वाट चुकतो वय. तुमचं आपलं काय व्हायचं असतं काका? अरे तसं नव्हं, एक आपलं सांगितलं आन नीट वाघ तर खेडेगावच्या रीतीला धरून. म्हणजे मी काय गाढव आहे? काय कळत नाही म्हण की मला. अरे तुझा जन्म गेला शहरात, इकडं कवा तरी यायचा तू सटी सामाशी. इकडची रीतभात सांभाळाय पाहिजे. शहरातल्या माणसाकडं पाहुणे बघत असत्यात डोळं फाडून. हाय मला ठावं. असं म्हणून भगवाना बाहेर पडला आणि त्याने तोंडात सिगरेट धरून पेटवली. तोंडातून धुराचे गोळे सोडीत त्याने मग सायकलीवर मांड ठोकली आणि जोराने पायटा मारला. फुरसुंगी गाव त्याच्या गावापासून 5 कोसांवर तर होते. तिथे जायचे आणि पाटलाचा वाडा कोणता एवढीच चौकशी करायची. खेडेगावात एखाद्याचे घर हुडकणे असे काय कठीण असते? कुणीही घर दाखवेल. राहावे संध्याकाळपर्यंत, जेवणावर आडवा हात मारावा, थोडा वेळ लोळावे आणि यावे निघून. जमल्यास नवरीही बघावी. असा विचार करीत भगवाना मोठ्या दमाने सायकल मारित होता. वैशाखातले ऊन अगदी उकळत होते. दगडधोंडे, झाडे झुडपे, रस्ता सारे अगदी तापून निघाले होते. नुसते बघूनही जळजळावे असे ते लांबवर पसरलेले माळरान आणि न संपणारी वाट. सावलीचा काळा डाग कुठेच नव्हता. पटक्याच्या सोग्याने घामेजलेला चेहरा पुशीत आणि भात्यासारखी छाती मागे पुढे करीत भगवाना ती खिळखिळी सायकल पुढे रेटीत होता. जेवण वेळेपर्यंत गाठ गाठण्यासाठी जीवापाड पायटे मारित होता. सूर्य चांगला डोक्यावर आला होता तेव्हा गावची शीव दिसू लागली. गावासारखे गाव, निराळे असे त्यात काहीच नव्हते. 5-50 धाब्याची घरे, बरीचशी वेडीवाकडी, पुष्कळशी कोसळलेली. जिथं तिथं दगडांचा ढीग, कुठे सावलीला एखादे कुत्रे अंगाचे वेटोळे घेऊन धापा टाकीत पडलेले.
डबक्यात एखादी प्रेमळ डुकरीण आणि तिची 4-2 पिल्ले. मेढीला टेकून काहीतरी करत असलेल्या आयाबाया. बाकी सगळे गाव उन्हाच्या सणाक्याने निपचित पडलेले. ते दृश्य नेहमीचेच होते. भगवानाच्या रोजच्या डोळ्याखालचे होते. पण तरीही त्याला ते मुळीच आवडले नाही. आपली सासूरवाडी इतकी गदळ असावी म्हणजे काय? भगवाना सायकलीवरून उतरला. उजव्या हातात सायकलीचे सुकाणू धरून तो गावात शिरला. त्यातल्या त्यात मोठ्या दिसणाऱ्या रस्त्याने त्याने आपली सायकल काढली. विचारायला कोणी भेटते का ते न्याहाळीत तो पुढे चालला. मधल्या बोळकंडीत डोक्यावर पदर घेतलेली एक बाई त्याच्या दिशेने येताना दिसली तेव्हा तो थांबला. तिची वाट पाहू लागला. झपाझपा निघालेली ती बाई हा माणूस वाटेतच उभा आहे हे बघून तिथेच उभी राहिली. तो पुढे जाईल म्हणून थांबली. भगवाना गाढवासारखा तिथेच उभा राहिला, तिच्याकडे बघत. ती बाई तिथेच तटली हे बघून त्याला नवल वाटले. मग सायकल फराफरा ओढीत तोच पुढे गेला. बाईपाशी जाऊन त्याने विचारले, पाटलाचा वाडा कुठं आहे हो? असे म्हणून त्या बाईने आपल्या पदराला झटका दिला आणि मोकळ्या झालेल्या वाटेने ती तरातरा पुढे निघून गेली. भगवाना बुचकळ्यात पडून तिथेच वेंधळण्यासारखा उभा राहिला. च्या बाईली, बैरीबिरी आहे का काय? असे तो चिडून बोलणार होता, पण तेवढ्यात एक मुंडासेवाला समोरून चाललेला त्याला दिसला. त्याला हाक मारून विचारले तर कळण्यासारखे आहे असे वाटले. पाहुणं. पाहुणा 2 टांगांतच त्याच्या जवळ आला. या टेचदार माणसाकडे कुतूहलाने बघून तो म्हणाला, का हो, पाटलाचा वाडा आहे ना इथं? पाटलाचा वाडा? हां, पाटलाचा वाडा आहे, पर त्यो खलास झालाय समजा. म्हणजे गावची हागंदारी आहे बघा तिथे. वाडा समजा शाप पडलाय, निस्त्या भीती आहेत जाग्यावर. आणि पाटील आहे की, पर त्यो दुसऱ्या वाड्यात असतो. त्यो वाडा कुठं आहे? आणि मग असं विचारा की जावा अशा डाव्या अंगाने. असं म्हणून सर्कशीतल्या जनावराकडे बघावे तसे भगवानाकडे बघत बघत तो पाहुणा पुढे निघून गेला. डाव्या अंगाला वळून भगवाना पाटलाच्या वाड्याकडे आला. तो चिरेबंदी ऐसपैस मोठ्या दरवाजाचा वाडा बघून त्याला बरे वाटले. आत शिरून त्याने सायकल भिंतीला टेकवली आणि पटका हातात घेऊन डोईचा विस्कटलेला भाग पुन्हा नीटनेटका केला. मग त्याने हाक मारली, पाटील आहेत का आत? भगवानाने हाक मारली त्यावेळी पाटील न्हाव्यासमोर बसून हजामत करीत होता. आज सकाळपासून तो एका नव्या गड्याची वाट बघत होता. पाटलाकडे एक गडी कायम कधीच टिकत नसे. कधी पाटलाशी त्याची तक्रार होई तर कधी तरण्या पाटलींबाईशी होई. आणि 1-2दा जरी तक्रार झाली तरी तरकटी डोक्याचा पाटील त्याला ताबडतोब हाकलून लावत असे आणि महिन्यात पुन्हा नवा गडी वाड्यात दिसत असे. आज पहिला गडी जाऊन 8 दिवस झाले होते आणि दुसरा नवा गडी काही आढळला नव्हता. पाटलाच्या एका पाहुण्याने आपल्या गावाहून एक माणूस पाठवून द्यायचे कबूल केले होते. तो माणूस आज येणार होता आणि पाटील सकाळपासून त्याचीच वाट बघत होता. घरातील बरीच कामे या 8 दिवसांत साचून राहिली होती आणि ती ताबडतोब उरकायला पाहिजे होती. बाहेरून अनोळखी आवाजात हाक ऐकू आली तसा पाटील मनात खुश झाला. अखेर आला एकदाचा नवा गडी. मग न्हाव्याचा वस्तारा हाताने थांबवून तो ओरडला, कोण आहे? मी आपला भगवाना. भगवाना असू दे ना तरी स्वर असू दे, चट्ट दिशी या माझ्या मोर. भगवाना ही एकेरी हाक ऐकून थोडासा चमकला, पण तसाच आत गेला आणि त्याने पाटलांना रामराम केला. उघडाबंब झालेला पाटील अंगावर सगळीकडे केसच केस असल्यामुळे लोध्या माकडासारखा दिसत होता. त्याने भगवानाचा रामराम घेतला आणि त्याच्या तिरळ्या डोळ्याकडे निरखून बघितले. त्याचा तो भांग, घड्याळ, इजार बघून त्याला मोठे नवल वाटले. जाबा आईली, मोठा झाकीत आलाय की येऊ, असं तो मनात म्हणाला. काम संपल्यावर न्हावी निघून गेला. मग पाटलाने भगवानाला ओट्यावर बसायला सांगितले. नंतर चिलीम काढून फुलवली. 1-2 झुरके घेऊन विचारले, भगवाना नाही का नाव तुझं? भगवानाने एवढ्या वेळेपर्यंत सगळ्या वाड्यावरून दृष्टी फिरवली होती. इमलात चांगला दांडगा दिसत होता. कडिपाट आणि फरस बंद. बाहेरची ओसरीच नुसती 3 ओढीची.
नक्षीचे खांब, बंदुकींनी, देवादिकांच्या फोटोंनी, आरशांनी सजलेल्या भिंती, भिंतीच्या अंशी लहान मोठी कपाटे आणि त्यात भरून ठेवलेले निरनिराळे कपडे, चंगाळ्या, आयनाच्या झुली, कोपऱ्यात 4-2 नवे कोरे नांगर, एकूण पाटील मोठा गबरगंड दिसत होता. आता बोलणे चालणे एकेरी, आगाऊपणाचे दिसते थोडे, पण असे ना, घबाड मिळवायचे म्हणजे थोडे ऐकून घ्यायला पाहिजे की. तोंडाचा आ करून इकडे तिकडे बघणाऱ्या भगवानाकडे पाटलाने उत्तराच्या अपेक्षेने बघितले. थोडे थांबून खेकसून तो पुन्हा म्हणाला, "आरलं का, भगवानाच नाव आहे ना तुझं?" भगवाना दचकला आणि म्हणाला, होय." "आर मग म्हण की तोंडानं असं." "म्या म्हणलं भगवानासारखाच तू बी गप झाला की काय?" असं म्हणून पाटील जोरदार हसला, विमान कोसळल्यासारखा हसला. "काय वय काय आहे तुझं?" 25 असेल की." "25? अरे का तरणाबाड गडी तू, आणि काय दिलं तू जर वारा आला तर उडून जाशील की." "कुठं इतका वारा आहे आपल्याकडं?" असं म्हणून भगवानाने तिरडा डोळा उचलून पाटलाकडे बघितले. कशी ठेवून दिली असा भाव त्याच्या दृष्टीत होता. पाटील हसला आणि म्हणाला, "हे बघ भगवाना, आम्ही पुष्कळ माणसं याच्या आधी बघितली, पण कोणच आमच्या मनाला आलं नाही." "असं का?" "आता तू कसा आहेस तेच बघायचं. पाहुण्यांनी तुझी शिफारस तर लई केली." हे ऐकल्यावर भगवाना लाजला आणि जीभ दातात धरून खाली बघू लागला. म्हणाला, "कशाचं पाटील, हाय मी आपला साधासुधा माणूस." पाटलाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो पुढे म्हणाला, "आता मुद्द्याची गोष्ट बोलतो. आम्ही इतके दिवस म्हणत होतो की तुला काहीतरी रोख उचलून द्यावं, बाकीची भानगड न ग. पण आता जरा निराळा विचार ठरवलाय म्या. काहीतरी उचलून देणे हेच भगवानाला फायदेशीर होते. हुंडा म्हणून 4 पैसे रोख मिळाले असते तर त्याने मुंबईत धंदाबिंदा काढला असता एखादा. कुणीकडून तरी लग्न उरकायचे, जसे देतील तसे करून घ्यायचे, या हिशोबाने तो इकडे आला होता. नवरी मिळून आणखी काही मिळत असेल तर त्याला ते नको होतं थोडंच. पण पाटलाने आपला बेत का बदलला होता कोण जाणे. लहरीच दिसतोय हा पाटील. असो, जे मिळेल ते पदरी पडून घ्यावे." भगवानाने मनाशी असा विचार केला आणि तो म्हणाला, "कसला विचार?" ही उचलून द्यायची भानगडच ठेवली नाही म्या. तू आपला राहीतच, काय तुला लागेल ते द्याचं लागलं मायाकडं. म्हणजे आपल्याला घर जावई करून घ्यायचा विचार आहे का काय? हे तर भरपेट काम झालं. मग गिरणीत राबायचं काय नडलंय आपल्याला? राह म्हणतोय इथं तर राहावं, पडावं वाघासारखं निवांत. आपल्याला काय काय म्हणेल ते कबूल करू, काय हरकत आहे? असं म्हणता पाटील? हाय कबूल. कबूल आहे. राहिलो आपण इथं. सगळं बघावं लागेल अगदी. हे मी बघणार नाही, ते मी करणार नाही असं नग बरं का. काय असेल ते आत्ता बोलायचं, मागणं वाटाकाटी नगत मला. पटलं आणि चुकलास तर कान धरा माझा, मग झालं. शाबास रे पठ्ठे. उठ आता, गोड घेऊन जा डगरीला आणि पाणी पाजून आण. आपल्या कबुलीची अंमलबजावणी इतक्या झटपट करावी लागेल याची भगवानाला कल्पनाही नव्हती. तो मनात कुरकुरला, पण मुकाट्याने उठला आणि धाकधूक करीत बाहेरच्या तबेल्याकडे गेला. असली कामे त्याने बाप जन्मी कधी केली नव्हती, पण थोडक्यासाठी असल्या लहरी माणसाची मर्जी जाऊ देणे बरे नव्हते. जरा घ्यावे कलाने त्याच्या, काय बिघडले? आणि न जाणो पाटील आपली परीक्षा घेत नसेल कशावरून. भगवानाने कपडे उतरवले. पाटलाने दाखवलेल्या दिशेने तो तबेल्याकडे गेला. जीन बिन टाकायची त्याला कुठे माहीत होती. नुसते घोड्याचे खूर मोकळे करून त्याने घोडे बाहेर काढले आणि झा झा करीत तो नदीकडे निघाला. पाटलाचे घोडे दिसायला मरतमडेच होते, पण मोठे नाठाळ होते. नवीन माणसाने हात लावला की चौखूर उधळायची त्याला सवय होती. भगवानाने त्याला थोडा वेळ नीट केले, पण घोड्याने त्याचा तिरडा डोळा बघितला. मग हिसडा देऊन ते जे उधळलं ते भगवानाला रस्त्यावर पालता पाडून पार दिसेनासच झालं. फुफाट्यात पडलेला भगवाना तसाच गडबडीने उठला आणि डोळ्यात गेलेली माती बाहेर काढीत काढीत त्याच्या मागे धावला. घोडे पुढे आणि भगवाना पाठीमागे अशी शर्यत डगरीपर्यंत चालली. डगरीपाशी आल्यावर मात्र ते घोडे शांत झाले.
शांतपणे डगर उतरून ते खाली गेले आणि नदीच्या पाण्याला त्याने तोंड लावले. घटाघटा पाणी पिऊ लागले. पळत पळत भगवाना डगरीपाशी आला. बघतो तर घोडे शांतपणे पाणी पिते आहे. मग मुरगळलेला पाय हाताने दाबीत तो खाली उतरला. घोड्याजवळ जाऊन त्याने घाबरत घाबरतच त्याची पाठ थोपटली आणि त्याची मान धरून त्याला डगरीकडे वळवले. घोड्यावरच बसले म्हणजे ते काही उधळायचे नाही, जाईल सावकाश अशा विचाराने त्याने लहानशा खडकाशी घोडे उभे केले आणि त्या खडकावर चढून घोड्याच्या पाठीवर बैठक मारली आणि पुन्हा झा झा केले. ते शब्द ऐकल्यावर घोडे पुन्हा जे उधळले ते झटक्यात गाव ओलांडून पार पुढे गेलं. भगवानाने घाबरून त्याची आयाळ पकडली आणि उताणा पडून डोळे गपकन मिटून घेतले. पण घोड्याने एक दोनदा मान वर करून त्याला असा दणका ठेवून दिला की त्याचे थोबाड चांगले सुजून निघाले. जीन नसल्यामुळे घोड्याच्या पाठीचा कणा तर असा खुपत होता की भगवानाला मुंबईच आठवली. बराच वेळ धावून धावून घोडे दमगीर झाले. झाडाझुडपांतून खाचखळग्यांना रानावनातून चांगलीच तास दीड तास दौड केल्यावर आणि शिरोळ शेटसारखे बसलेल्या भगवानाचे मुस्काट पाडल्यावर घोडे पुन्हा गावाकडे परतले. गावात आले त्यावेळी ते अगदी शांत झाले होते आणि भगवानाच्याच तोंडातून फेस येत होता. घोड्याला पाणी पाजायला 2 तास लावणाऱ्या गड्याची पाटील वाटच बघत होता. घोड्याला कसेबसे तबल्यात कोंबून भगवाना घाम निथळत निथळत आत आला आणि खांबाला टेकून पाय फाकून पडला तेव्हा पाटील म्हणाला, भगवाना भले पठ्ठे, घोडे नदीवरून आणाला इतका येळ का? भगवानाला बोलायचीही शक्ती नव्हती. धापा टाकीत तो म्हणाला, कसलं घोडं हे पाटील तुमचं? अहो गाढवाच्या वर आहे ते. म्हणजे? मग भगवानाने धापा टाकीत हळूहळू घडलेली सारी हकीकत सांगितली. पाटलाने ती शांतपणे ऐकून घेतली. मग तो म्हणाला, लेका तू झा झा केला असशील त्याला. होय, हात तुझी लेका. अरे झा म्हणलं की लई तावतं ते. थिर थिर म्हणायचं का नाही त्याला? थिर थिर का शेळी आहे का बोकड? तसाच हाय गुलाम त्यो. थिर म्हणलं की शेळीसारखा चालतो त्यो आणि झा म्हणलं की मग मात्र जातंय भूतासारखं. हा बरा आहे की हो घोडा तुमचा. बरं ते असू दे, आता उलट आणि परसात जाऊन लाकडं घे बरं फोडून थोडीशी. मग संध्याकाळपर्यंत भगवानाला कामापुढे उसंतच मिळाली नाही. परसात जाऊन त्याने प्रथम वंडीव लाकडाचे फोडीव लाकडात रूपांतर केले. नंतर 4 पायली जोंधळे खांद्यावर टाकून ते ओझे गिरणीतून दळून आणले आणि पांढरा फेक होऊन तो घरी परत आला. डाळ निवडली, गुरांना वैरण घातली, पेंड फोडून म्हशीला जोगवण्याचे काम केले. संध्याकाळच्या स्वयंपाकाला भांडी विसळून दिली. मग खांबाला टेकून तो घटकाभर हाश हुश करीत पडला. त्याचा चेहरा उतरला होता आणि अंग ठणकू लागले होते. पोटात तर दुपारपासून अन्न नव्हते. काम करून त्याचा पिट्टा पडला होता. झालेल्या दगदगीने त्याचा किंचित डोळा लागला. पाटलाची या वेळेपर्यंत चांगलीच झोप झाली होती. डोळे चोळून त्याने जांभई दिली. चूळ भरून तोंड धुतले आणि अंगात कपडे घातले. नंतर त्याने पेंगणाऱ्या भगवानाला हाक मारली, भगवाना. खांबाला टेकून झोपलेला भगवाना दचकून झाला आणि म्हणाला, हा ओ, अरे उठ मर्दा, बसून काय राहिलायस? चल बाहेर. बाहेर कुठं? हिरीकडं. हिरी? ही कोण बाई आहे? हे ऐकल्यावर पाटील पुन्हा गदगदा हसला आणि पुन्हा एकदा विमान कोसळले. अरे लेका, हिरी म्हणजे बाई नव्ह, विहिरीकडं. ते कशाला? पाणी भराय नका का? चल उठ, येळ लावू नगेस. पाटलाचे हे बोलणे ऐकून भगवानाला एकदम घामच आला. म्हणजे आता आणखी पाणी भरायचे आहे काय? मग मात्र मेलो. आता काही या वाड्यातून आपण जिवंत बाहेर जात नाही. काय तिरपगड्या डोक्याचा आहे हा पाटील. पाहुण्याला वागवायची ही काय रीत झाली? भगवाना मनात चिडला. पाटलाची मुलगी काय, पण तिचे नखही अजून त्याला दिसले नव्हते आणि त्याच्याकडून ओझ्याच्या गाढवासारखी हमाली मात्र भरपूर करून घेतली गेली होती. पण छे, थोडक्यासाठी सगळा घाट बिघडवून टाकणे बरं नव्हे. न बोलता तो मुकाट्याने उठला आणि पाटला मागून गेला. थोडेसे पुढे चालून गेल्यावर पाटील एकदम थांबला आणि म्हणाला, आरारारारारारारारा. भगवाना एकदम घाबरून म्हणाला, हा आता आणखी काय झालं? अरे लेका, तू गाढव आहेस. कोण मी? वय तूच, दुसरं कोण? ते कशा पायी? आधी गाढव आहेस का नाहीस ते सांग, मग मी सांगतो.
भगवानाने पाटलाच्या तामसी चेहऱ्याकडे एकदा बघितले, सभोवार जमू लागलेल्या माणसांकडे पाहिले आणि नम्रपणे आपण गाढव असल्याचे कबूल केले. अरे पाणी आणणार ना तू? होय. मग ते काय माझ्या धोतराच्या घोळातनं आणणार का तुझ्या इजारीच्या खिशातनं आणणार? माठ आणायचा नाही घेताना बरोबर? खरं की हो पाटील? जा घराकडे जाऊन घेऊन ये, माग आमच्या पुरीला दी ती. हे ऐकल्यावर भगवान तिथून जो धावत सुटला ते थेट वाड्यातच आला. त्याचे अंग कचकचत होते, पण त्यातल्या त्यात एवढे बरे होते की पाटलाची मुलगी बघायला मिळणार होती. आपली मुलगी दाखवण्यासाठी मुद्दाम तर पाटलाने आपल्याला घरी धाडले नसेल. या तरेवाईक लोकांचा काही नेम सांगवत नाही. सोप्यापाशी आल्यावर त्याने ओरडून सांगितले, माठ मागितलाय हो पाटलांनी. पण आतून काही उत्तर आलं नाही. थोडा वेळ थांबून मग आवाजाची पट्टी चढवून तो पुन्हा ओरडला, आ कोण हाय का आत? पाटलांनी माठ मागितलाय, माठ. यालाही 2 मिनिटे झाली, पण आतून कुणी आलं नाही आणि गेलंही नाही. सगळीकडे शुकशुकाट दिसला. मग आत कुणी होतं का नव्हतं कोण जाणे. शेवटी चिडून अंगातले सगळे अवसान तोंडात आणून आणि तोंड गाजरासारखे लाल करून त्याने किंकाळी फोडली, आर कोण हाय का? यावेळी त्याचा आवाज इतका शिगेला पोचला होता की सगळा वाडा दणाणून गेला. झोपलेले कुत्रेही जागे होऊन जोरजोराने भुंकू लागले. मग आतून एक 17-18 वर्षांची गोरटेली उफाड्याचे नाक असलेली मुलगी डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. दारातच थांबून तिने भगवानाकडे टक लावून बघितले. मग भरड्या आवाजात ती म्हणाली, जरा मोठ्यानं तरी हाक मारीत जा की. असं हळू बोललं म्हणजे कसं ऐकू यायचं आतल्या माणसाला? काय पाहिजे? म्हणजे हे बरे होते, गळ्याच्या शिरा तुटस्तोर हा ओरडला होता आणि ही म्हणत होती जरा मोठ्यानं बोलायचं का नाही म्हणून. माणसा इतका भिताड. पण राग गिळून भगवान म्हणाला, माठ पाहिजे. यावर पाटलाच्या मुलीने खेकसून विचारले, काय पाहिजे? नीट बोला की. माठ. खच्चून ओरडून भगवानाने सांगितले. आता एवढं वरडाला काय झालं? थांबा थोडे. असं म्हणून ती डुलत डुलत आत गेली आणि आतून एक पाठ घेऊन बाहेर आली. योग्य पाठ कशाला पाहिजे? तिने पाठ आणलेला बघून भगवानाने कपाळावर हात मारून घेतला. ही मुलगी बहिरी असली पाहिजे अशी शंका त्याला पहिल्यांदाच आली होती. ती आता पक्की झाली. काय पण चुलत्याने नामांकित स्थळ हुडकून काढले होते. सासरा खवीस आणि बायको बहिरी. माठ आण म्हटलं तर पाठ आणणारी. वा, फक्कड बेत जमला. अव पाठ नव, माठ. शेवटी मोठ्याने ओरडून तो म्हणाला, पाणी प्याचा, पाणी भरायचा. हा त्यो पाहिजे. हा असं म्हण की नीट. असं म्हणून ती पुन्हा अस्वलासारखी डुलत डुलत आत गेली आणि पाण्याची चरवी घेऊन बाहेर आली. घे पाणी, पी पोटभर. आता मात्र भगवान अगदी हताश झाला. आपला तिरळा डोळा वटारून त्याने त्या बाईकडे बघितले. आता खाणाखुणा करून दाखवल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग त्याने तोंडे वेडीवाकडी केली. हाताचे साहाय्य घेऊन माठ म्हणजे काय ते सांगितले आणि हात बोलवल्यासारखे झाडून माठ आणून दे म्हणून सांगितले. टक लावून तिने त्याचे हातभाव बघितले आणि इदोडात चावनट मुडदा असं पुटपुडत ती तरातरा आत गेली. तेवढ्यात 5-6 वर्षांची एक परकरी मुलगी आतून बाहेर आली आणि तिने माठ आणून दिला. सुटकेचा निश्वास टाकीत भगवानाने माठ उचलला आणि बाहेरची वाट सुधारली. विहिरीपाशी येऊन पोचेपर्यंत उजेड सरला होता आणि अंधार पडू लागला होता. वरवंट्यावर बसून पाटलाने चिलीम पेटवली आणि तिचे झुरके मारले. मग तो भगवानाला म्हणाला, जा की पाणी काढ. आता रातच्याला पुरल एक माठ. उद्याचं उद्या बघू. भगवाना मनात म्हणाला, कोण राहायला बसले उद्या तुझ्या इथे? पळणार यो गडी आज रातच्याला. पण हे तो मनातच म्हणाला. त्याने माठ उचलला आणि चाचपडत तो विहिरीच्या पायऱ्या उतरू लागला. आता चांगलाच अंधार झाला होता आणि आतले अगदी अस्पष्ट दिसत होते. त्यातून विहिरीच्या पायऱ्या सरळ नव्हत्या. भिंतीलाच एक एक ताशीव दगड बसवून अधांतरी पायऱ्या केल्या होत्या. शेवटच्या पायऱ्यांवर तर शेवाळे साचले होते. त्या मखमली पायरीवरून कसा काय पाय घसरला आणि कसे आपण धपक दिशी पडलो ते भगवानालाही कळले नाही. बडाबडा करून माठात पाणी भरले गेले आणि वजनदार झालेले ते भांड गप दिशी पाण्याखाली गेले. भगवानाने प्रथम माठ धरून ठेवायची शिकस्त केली.
पण माठाबरोबर आपल्यालाही तळ बघावा लागेल हे जेव्हा त्याच्या ध्यानी आले तेव्हा त्याने मुकाट्याने त्याचा नाद सोडला आणि पोहत पोहत त्याने पायरी गाठली. एकदम पडल्यामुळे त्याच्या पोटाला चांगला मार बसला होता. त्याच्यावरून हात फिरवीत तो सांभाळून वर आला आणि ओले कपडे पिळू लागला. पाटील इतका वेळ त्याची गंमत बघत बसला होता. पोहून आलेले कुत्रे जसे अंग झटकते तसे भगवानाने अंग झटकले आणि थरथरत तो कपडे पिळू लागला. ते बघून पाटलाने आश्चर्याने विचारले, आणि माठ कुठं आहे रे? पाणी बरं ठेवलाय हिरीच्या तळाला. भगवाना चिडून म्हणला. आता त्याची सहनशक्ती खलास झाली होती, कारण त्याचे घड्याळ या दंगलीत पार फुटले होते. हात तुझी कसला गडी रे तू शेरचा? एक पाण्याची घागर भरायची तर एक ती तिरपीठ, आणि उद्या 10 घागरी कशी भरणार तू? आता भगवानाचा चेहरा कावलेल्या मांजरासारखा झाला होता. अरे हट, कोण भरायला लागले पाणी उद्या? पाटलाने आश्चर्यानं त्या उद्धट माणसाला विचारले. म्हणजे भरणार नाहीस पाणी तू उद्या? येडा का काय? मी काय गडी आहे का तुमचा? नाहीतर मग काय जावई आहेस का माझा? वय जावईच आहे, पर नग मला तुमची सोयरीक नका आता. च्या बायडीला सोयरिकीच्या पोरगी तरी बघितलीस का माझी? बघितली की, तो भैरोबा नव्ह का? भैरोबा? अरे भडव्या, चल तुला भैरोबाचं दर्शन घडवतो पुण्यांदा. असं म्हणून त्या बलदंड पाटलाने भगवानाचा दंड खसकन ओढला आणि त्याला रस्त्याने ओढीत चालवले. हा माणूस भ्रमिष्ट असला पाहिजे अशी पाटलाची खात्री झाली. निदान याने नशापाणी तरी केले असले पाहिजे. एखाद्या महाराने मेलेले कुत्रे फरफटत न्यावे त्याप्रमाणे त्याने भगवानाला नेले आणि केकाटत कुरकुर करीत कणत कुंतत भगवान त्याच्या मागून गेला. घरात पोचेपर्यंत पाटलाने त्याचा दंड सोडला नाही. वाटेने ज्या माणसांनी हे नाटक बघितले तीही कुतूहलाने या दोघांमागे आली. मग सोप्यात उभे राहून पाटलाने खणखणीत आवाजात हाक मारली, राजस! ही हाक ऐकल्यावर पाटलाची 5-6 वर्षांची परकरी मुलगी उंबरट्यावर येऊन उभी राहिली. मगाशी याच मुलीने माठ आणून दिला होता. ही बघितलीस का माझी पोरगी? 5 वर्षांची आहे. हिलाच करून घ्यायला आलतास ना तू? मग राजसकडे वळून त्याने विचारलं, का ग, पसंत आहे का यो नवरा तुला? ही मला नका यो तिलळा नवरा. असं म्हणून पाटलाची लाडकी लेक आत पळून गेली. पाटील 3 मजली हसला. पाटील हसला म्हणून बाकीची माणसेही बेताबेताने 2 मजली हसली. कुणीतरी एकानं विचारलं, कुठनं आणला यो बरमीठ टाळक्याचा गडी? बरमीठ? पाटील म्हणाला, बरमीठ नव, निस्ता येडा हाय येडा. जा बाबा जा, आपल्या वाटनं जा. भगवाना मान खाली घालून बसला होता. आपल्याला त्या गुडघ्या एवढ्या पोरीनेही तिरळा म्हणावे याचे त्याला अत्यंत दुःख वाटत होते. फुकट दिवसभर काम करून मुडदा पाडला आपला. या पाटलाने आपली चेष्टा केली का चुलत्याने बसल्या बसल्या हिसका दाखवला त्याला काही कळेना. त्याची मिजाज पार उतरून गेली होती. उघडाबंब झालेला ओल्याचिंब कपड्यात बसलेला तो हडकुळा माणूस आता उतरल्या तोंडाने कोण काय बोलेल ते मुकाट्याने ऐकून घेत होता. पाटलाने जा म्हणून म्हणताच तो गपचूप उठला आणि आपले कपडे उचलून निघाला. तेवढ्यात मगाची ती बहिरीबाई उंबरटापाशी येऊन उभी राहिली आणि तोंडावरून पदर घेऊन मुसमुसून रडू लागली. आपल्या तरण्या ताट्या बायकोला रडताना बघून पाटील चकित झाला. म्हणाला, रडाला काय झालं तुला? यावर हुंदके देत देतच भगवानाकडे हात करून ती म्हणाली, त्यो नव्हता मुडदा. काय केलं बाबाने आणखी? यावर पाटलाच्या लाडक्या बहिऱ्या बायकोने रडत रडत हुंदके देत देत सांगितले की या नवीन आलेल्या गड्याने वाड्यात कुणी नसताना एकटे येऊन काहीतरी मागायचे सोंग केले आणि डोळ्याने हातांनी तिला खाणाखुणा केल्या. आणखी पुष्कळ चावटपणा करायचा त्याचा विचार होता, पण तेवढ्यात राजस तिथे आल्यामुळे तो घाबरला आणि माठ उचलून पसार झाला. हे ऐकल्यावर पाटलाने डोळे तांबडे लाल केले. अरे भाड्या, तो ओरडून म्हणाला, इतका हलकट आहेस का तू? थांब, तसा सोडीन नाही तुला आता मी, तांगडच मोडतो तुझं. आता मात्र भगवाना हबकला. मटकन खाली बसून गयावया करीत तो म्हणाला, अव मी नाही तसं करायचा, तुमची बायकोच बहिरी आहे. नाही कसं? जमावातला एक जण पुढे सरकवून म्हणाला, पाटील, सकाळच्या परी आपल्या सध्या नव्याच्या बायकोला रस्त्यातच अडवलं यानं. गावात आल्या आल्या पहिला दणका दिला रस्त्यातच. असं तर मी तिकडनंच चाललो होतो,
मला बघितल्यावर चपापला. मग पालिशी करतोय पाटलाचा वाडा कुठं आहे म्हणून. असा दम भरलाय मी त्याला. अरे तिच्या, पाटील आश्चर्याने म्हणाला. मग नाही तसा सोडत ह्याला. 4 दणके घालू का काट्या उडू पाडीत. काठी आण रे माझी. तेवढ्यात एकाने गळ्यात अडकवलेला गाडीचा चाबूक तत्परतेने पुढे केला. पाटलाने तो उचलला आणि भगवानाला असे 4-2 तडाखे लगावले की त्याचे डोळे पांढरेच केले. पाटलांनी चांग भले केल्यावर मग काय, बाकीच्यांनीही आपापले हात धुवून घेतले. त्याला लाथाबुक्क्यांनी चांगला चेचरल्यावर मग त्यांनी त्याला सोडले. रडत ओरडत कणत कुथत भगवान उठला. हाताला लागले ते सामान त्याने उचलले आणि बाहेर धूम ठोकली. मग तो पुन्हा पळत पळत आत आला आणि सायकल घेऊन बाहेर पडला. आता रस्त्यावर कुणी नव्हते. अंधार गुडूप पडला होता. 2 हातावरचे सुद्धा नीट दिसत नव्हते. रस्त्यावरून ठेचकाळत धडपडत सायकल सांभाळत भगवाना गाव सोडून रस्त्याला लागला. त्याचे सगळे अंग दुखत होते आणि पाठीची आग अजून थांबली नव्हती. लाथाबुक्क्यांनी शेकून निघालेले त्याचे अंग काळे निळे झाले होते. आणि अगं आई ग, असे कणत कुथत लंगडत तो पुढे निघाला होता. तेवढ्यात रस्त्याने कुणीतरी भराभरा येत असल्याची चाहूल त्याला लागली. त्याबरोबर तो थांबला. दणकट अंगाचा, छाटण पैरण मुंडासे घातलेला एक गडी त्याच्या समोर आला. भगवानाला बघून तो थांबला आणि हाक मारून म्हणाला, गाव उजव्या अंगालाच आहे नव. भगवानाने कष्टाने तोंडातून शब्द काढले. हां, कोणचं गाव? फुरसुंगी खुर्द. खुर्द? हा, खुर्दच पाहिजे. का बरं? भगवाना चकित झाला. मटकन खाली बसून तो म्हणाला, म्हणजे फुरसुंगी दुसरी आहे का आणखी? तो नवागडी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिला. तर तुम्हाला ठाव नाही का? फुरसुंगी बुद्रुक राहिलं त्या तिकडं 2 कोसाव हे खुर्द आहे. आणि माने पाटील कुठला? तो बुद्रुकचा. का बरं? नाही, काय नाही, उगीच आपलं विचारलं तुम्हाला. असं म्हणून भगवाना उठला. त्याने एकदम सायकलवर टांग टाकली आणि त्या दाट अंधारात तो दिसेनासा झाला.